तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 3ची सुरुवात झाली आहे. सकाळचे 8 वाजलेत. रात्री यायला खूप लेट झाला आम्हाला, म्हणून इथे काय ॲक्टिव्हिटी करायलाच नाही भेटले आम्हाला. आता बाकी अजून कोण उठले नाहीत, मी एकटाच उठलो. तर बोललो जरा इकडचा परिसर दाखवूया कसं आहे काय आहे. असा यांचा गार्डन एरिया आहे. तिकडून ते स्टेअर्स आहेत ते वरती पार्किंगचे जायला, आणि हा जो ग्राउंड फ्लोअर आहे ते आम्हाला दिलेलं आहे. आणि आय गेस वरती ते ओनर जे आहेत ते लोक राहतात. बघूया इथे काय आहे पुढे. काल जरा लवकर आलो असतो तर आम्ही विचार केलेला बघ इथे बॉनफायर किंवा बार्बेक्यू वगैरे काही करायचा, पण तसा काय प्लॅन झालाच नाही प्रॉपर. कारण की आम्हाला जेवायच्या ठिकाणी पोचायलाच खूप जास्त टाइम लागला. मग तिथून पुढे काय करायचं जमलंच नाही. आणि तिथे दिसतंय मला शेड वगैरे आहे प्रॉपर, आणि त्यांनी सांगितलेलं तुम्ही हे वूड वगैरे यूज करू शकता. इथे ती बोललेली फायर बाउल मे बी हात असेल तो. पण छान जागा आहे इथे बसण्यासाठी वगैरे. छान खूप मोठा असा एरिया आहे. असं आपल्या गावच्या सारखं एकदम मागे खूप मोठी जागा. हे मस्त आहे इथे बसायला वगैरे. इथे थोडं स्टोरेज आहे. पहिल्यांदा इकडच्या म्हणजे युरोपमध्ये पोलंडमध्ये आल्यानंतर पासून पहिल्यांदा गावचं घर टाईप बघतो इथे आल्यापासून. किती लाकडं वगैरे ठेवलेत. हे काय कोणाचं होतं असेल आधीचं किंवा ह्यांचंच असेल. कसलं झाडे हे, फळं लागलेत. ऍपल तर नाहीये. अच्छा हा आहे तो फायर बाउल. आणि वूड वगैरे ठेवलेत त्यांनी वाटतं. वरती पण आहे काय वरती अजून आहे वरती. ते लोक राहतात ना. केवढी जागा आहे. झालं चाय नाश्ता. अरे चला चेकआउट. हा रूम राहिलेला दाखवायचा. तर हा आपला अजून एक रूम आहे. अरे हे काय हंबलीला हंबलीले हंबलीले. इकडे हा रूम होता शेवटचा, आणि इकडे ही बाल्कनी आहे. ते टेबल आहे. मस्त वातावरण आहे इकडे सुद्धा. फुल एकदम गावचं घर, युरोपच्या गावचं घर. आणि तिथे ते बसायला जागा वगैरे तिकडे आहे. ते सगळं. चला किती डिग्री? 36 डिग्री आहे. तर चला बाई निघालो आम्ही घरातून. आता खऱ्या अर्थात आमचा डे 3 चालू झालाय. घरातून निघालो म्हणून 12 वाजता चूक होतं जरा काय तेवढं चालतं. निघायचं होतं आम्ही तर असं प्लॅनच्या हिशोबाने. तर मी तर ठरलोय 9-10 वाजता निघायचं होतं मला. इट्स ओके. बाकी कसं आहे? हकुना मटाटा. हकुना मटाटा. इट्स ओके. युरोप ही स्ट्रीट कुठे बघ ना. ते सगळे एक्सपेन्सिव्ह लक्झरी ब्रँड असतील. बघून तरी येऊ.
मग काय गरीब आहे. अशा प्रकारे आपण फायनली व्हिएनाला आलोय. वेलकम टू व्हिएना. आता आलो आहोत व्हिएनाच्या फेमस चर्चला. हा आहे तो चर्चवरती YSL काय विषय एवढं सुंदर आहे आणि त्यावरती ॲडव्हर्टिजमेंट चालू आहे भाई. काय अर्थ आहे. सगळी गोरी गोरी लोक म्हातारी. चर्चच्या आतमध्ये चाललो आहे. खूप सुंदर आहे. काय Insults are the arguments of those who are in the wrong. It has a different. काय The लिहिलंय? more acquaintances you have, the less you know them. ठीक आहे. मला आलंय you are perfect in motivating others. Start your day with a smile. Start your day with a smile. And what about you? Now we will see what Suraj has. अरे तुझ्या आईला आली काहीतरी वेगळं लिहिलं. हे दाखव. हे काय आहे आणि हे काय? हे पण ट्राय. सगळ्या भाषेत काय आलंय? काय रे कोण आहे? अरे इंग्लिश आहे थांबा जरा. हे बघ. इट इज वर्थ रिकन्सिडरिंग सम ओल्ड लर्निंग्स. तर झाली आमची पेट पूजा सध्या. म्हणजे आमचं झालं असं की आम्ही खूप कॅफेज वगैरे बघितले, 2-4 तरी बघितले, मेन्यू वगैरे चेक केला, पण कोणाचा पटत नव्हता मेन्यू. तर त्यामुळे आम्ही ते जॅपनीज रेस्टॉरंट जिथे नूडल्स वगैरे होते, सुशी होती, ते सगळं आम्ही खाल्लं मग आता. आणि आता इथे एक ह्या घड्याळ आहे ना, हे क्लॉक आहे ना, हे बघा हे क्लॉक, हे असं हे क्लॉक आहे आणि हे हलत असतात ते आतमधले ते स्टॅच्यू. हां, तर ते हलत असतात आतमधले. तर बाय ट्रिपची शेवट होता ना, हे बघा किती रुपये डिझेल आज. 1.5 डिझेल. नाही हे वाला. हां 1.5च आहे. आणि काल आम्ही जे भरलं, हां अजून जाते. हां भरताना टाकी फुल झाल्यावरती कसं सांभाळतो? ते हे होतं. मग ते ऑलरेडी बंद होतं. होईल. तशा प्रकारे डिझेल पण भरून झाले आणि आता निघायचा टाइम आलाय. गाडी सबमिट करायची. भारी होती गाडी. भैया फुल करो, फुल. हो गया भैया, हो गया. ओके
आपका बिल हो गया है अभी कार्ड पेमेंट है भैया, 25 यूरो। कार्ड पेमेंट है, कार्ड गूगल पे चलेगा क्या? नहीं 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 नहीं, जीपे दोगे? जीपे नहीं नहीं, ये गूगल पे चलेगा? नहीं नहीं, जीपे। फोन पे जीपे आओ फिर। अरे गाडी द्यायचा टाइम आला, आता आम्ही गाडी देऊ ही। हा इकडे सामान विमान निकालो बच्चे लोग फटाफट। फोन गाडीला बाय बोलायचा टाइम आलाय। लास्ट गुड बाय, खूप मजा आली, खूप आठवणी दिल्या आणि आता आम्ही निघालो एअरपोर्टकडे, घरी जायचा टाइम आलेला आहे विथ लॉट्स ऑफ मेमरीज। नाही करता आल्या पण जेवढं जमलं तेवढं कॅप्चर केलं कॅमेरामध्ये। आणि आता भाई साहब बघा गर्दी बघा किती आहे, रेल्वे स्टेशन सारखी गर्दी आहे। आणि ही एवढी लोक दिसत आहेत ना, हे सगळे इकडे खाली कार रेंटलसाठी चालले ते सगळे। ही गर्दी आहे ना, ते F1 रेस होते ना इथे, ही त्यासाठी आहे। तर इथे ऑस्ट्रेलियामध्ये सध्या F1 चालू होते म्हणून सगळे लोक इकडे आले असतील, भरपूर लोक येतात बाहेरून ना F1 साठी। हे सगळे शौकीन पब्लिक आहे भाई F1 वाले। P3 टर्मिनल 3। भाई तर ही फ्लाईट आहे आपली आजची, ओळखीचीच आहे ना, नाव तर माहिती आहे ना तुम्हाला।